फ्रेंड्स, मी प्राजक्ता. मागील व्हिडिओमध्ये आपण नाश्त्याचा एक पदार्थ शिकलो होतो, तो म्हणजे उपमा. तर आज आपण गवारची भाजी शिकणार आहे. नेक्स्ट पदार्थ तुम्हाला कोणता करायला आवडेल किंवा कोणता शिकायला आवडेल ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. आजकालच्या बऱ्याच मुलींना रेग्युलर स्वयंपाकामधील भाज्या म्हणा किंवा भात, डाळ भात, वरण बरेचसे पदार्थ येत नाहीत. त्यामुळे मी अगोदर नवीन या जुन्या गोष्टी ज्या आहेत त्या सुरुवातीला घेते आहे आणि त्या पदार्थांनंतर मग आपण आजकालचे जे ट्रेंडिंग पदार्थ आहेत ते सुद्धा शिकणार आहोत. पटापट कमेंट्समध्ये सांगा मला नक्की की तुम्हाला यानंतरचा कोणता पदार्थ शिकायला आवडेल. थँक्यू. आणि आज आपण गवारची भाजी करणार आहोत. नमस्कार मैत्रिणींनो, प्राज केक अँड कुकिंग क्लासेस मोशी पुणे येथे तुमचे सहर्ष स्वागत. आज मी माझा ब्लॉगचा सेकंड व्हिडिओ करत आहे. मला बरेच जणांनी पर्सनली कॉल करून सांगितलं की मॅम तुम्ही घरगुती पदार्थ का शिकवताय. तर याला कारण एकच आहे की आजकाल बऱ्याचशा मुली जॉब निमित्त फॅमिलीपासून दूर राहत असतात आणि मला बऱ्याच मुलींचे कुकिंग क्लासेससाठी कॉल येत होते. तर त्यासाठीच मी एक डेमो म्हणून सगळ्यांना रेग्युलर जे आपले स्वयंपाकातले आहेत ते पदार्थ शिकवते. तर आज आपण गवारीची भाजी करत आहे. गवारीच्या भाजीसाठी आपण प्रथमतः 2 चमचे तेल टाकलेले आहे. त्यानंतर त्यात जिरी, मोहरी, कढीपत्ता, लाल तिखट, हळद आणि घरचा जो काळा मसाला असतो तो टाकलाय. गवार चांगली परतल्यानंतर त्यामध्ये मी 2 मोठे चमचे शेंगदाणा कूट टाकत आहे. तो देखील यामध्ये छान परतून घ्यायचा. शेंगदाणा कूट परतल्यानंतर मी कुकरला भाजी करते, त्यामुळे मी फक्त अर्ध्या पेलेपेक्षा सुद्धा कमी पाणी त्यामध्ये टाकलेलं आहे. आता मी कुकरचं झाकण लावलेलं आहे आणि फक्त एक शिट्टी झाल्यानंतर खाली उतरवायचा कुकर. यामध्ये खूप छान गवार तयार होते आणि झटकेपट स्वयंपाक होतो. तर आता मी तुम्हाला 5 मिनिटानंतर कुकर गार झाला की कुकर उघडून दाखवते की भाजी कशी झाली आहे आपली. तर पहा, ही आहे आता आपली गवारची भाजी झालेली आहे. झटकेपट 5 मिनिटाच्या आत भाजी तयार झाली आहे.